बघा, प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे. आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी CBIनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले, छळ केला, त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी. आमच्यासारखी धाडसी लोक नाही आहेत ते जो होगा वो देखा जाएगा, जेल में डालना है डाल दो, चलो हमारा मौका आएगा तो आपको भी डाल देंगे. तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत. आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षातले बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत. गैरव्यवहार, आर्थिक अपराधापर, बँका लुटणं, बरं का, त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जमिनीचे व्यवहार करणं, अशा प्रकारचे, किंवा साखर कारखान्यांच्या संदर्भात चुकीचे व्यवहार करणं. त्याच्यामुळे ह्यांच्यावरती अशा प्रकारचे दबाव आहे. त्यांच्या पक्षामध्ये 90% लोक हे सरंजामदार आणि वतनदारच आहेत, ज्याने अशा प्रकारचं काम करून विधानसभा लोकसभा लढल्या, जिंकल्या. बघा, त्याच्यामध्ये काय चुकीचं असं म्हणत नाही, त्यांचा पक्ष आहे तो.